झालं समाधान? रिकाम्या हातानं परत येऊन? आणि अपमान झाला तो वेगळाच. तरी 1000 वेळा सांगत होतो की हा मॅटर आमच्या हातात द्या, आमच्या पद्धतीने सोडवतो म्हणून. नाहीतर काय, 4 माणसं पाठवून ना 2 तासात अख्खी शाळा खाली करून घेतली असती. आणि पुढच्या अर्ध्या तासात ना ती जमीन आपल्या नावावर करून घेतली असती. हे काम धैर्य करू शकणार नाही असं वाटतंय तुम्हा दोघांना? पण तसं काही केलं असतं तर बातमी लीक होऊन आपलं नाव खराब झालं असतं. धैर्य, तू जे केलंस ते अगदी योग्य केलंस. पोरगीच मध्ये मध्ये येऊन स्वतःचं डोकं चालवत होती. धैर्य, तरी मी सांग. झालं ते झालं. पुन्हा यावर चर्चा नकोय. ताटा वाढायला घ्या आणि हा कचरा बाहेर नेऊन टाका. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी असुस्तवर या शाळेला काही हूस देणार नाही. शाळा म्हणजे बाबांनी दिलेला वसा आहे. त्या प्रत्येक वस्तूला त्यांचा स्पर्श झाला. इथल्या पोरांच्या डोळ्यात बघितलं की बाबांच्या स्वप्नाची चमक माझ्या डोळ्यात दिसते. ही शाळा अशीच कशी मी कुणाच्या घशात जाऊ दे? भाऊ ह्या झोपाळ्यावर बसलं ना की लय मज्जा येते बघा. असं वाटतं एका क्षणात उंच भरारी घ्यावी आणि दुसऱ्या क्षणाला खाली येऊन मातीशी घट्ट नाळ जोडावी. भाऊ, तुम्ही लहानपणी मला या झोपाळ्यावर बसून एक कविता ऐकवायचा. ऐकवा. काय नाही.
झोपाळ्यावर घेत झोके, झोपाळ्यावर घेत झोके, एक पाखरू हसते आहे. घेऊन ताकद आभाळातून अंधाराशी लढते आहे. आठवणींच्या झोक्यावरती, आठवणींच्या हिंदोळ्यावर जीव गुंततो जेव्हा जेव्हा बसून झुल्यात स्वप्नांच्या त्या. ते आयुष्याला भिडते आहे, आयुष्याला भिडते आहे. वाडा हा त्या पत्रिका पाठवायच्या का? निमंत्रण द्यायचं तुम्हाला ताटा वाडा म्हणून. खबर का बघत बसलाय? धैर्य आला नाही दिसत नाही का तुम्हाला? का भूकन फाडलंय? आई, विलास दादा आहे ना इथं आता, आणि धैर्यासाठी कशाला थांबायचं? नाही, त्याला एवढा मान का द्यायचा? हा, आम्ही काहीतरी 4 गोष्टी बिघडवल्या, त्या त्याने फिक्स केल्या म्हणून. त्यात त्याला लय कर्तबगारी वाटते ना. दादा, आता त्याने जे केलं त्याचं काय? एक पोरगी त्याला डील करून गप करता आली नाही. अख्ख्या शाळेसमोर टशन देत त्या पोरीनं चिमूटभर माती आपल्या हाताला लागू दिली नाही. इन्सल्ट केला तो याकडाच, ते पण धैर्याच्याच कृपेन. मग काय? एवढं सगळं होऊन आम्ही काय करायचं? त्याच्यासाठी जेवायला थांबायचं, त्याला मान द्यायचा. धैर्य, काय गरज होती आता हे सगळं बोलायची? आई, हे आम्ही सुद्धा म्हणू शकतो. काय गरज होती त्याच्यावर एवढा विश्वास दाखवायची? हा चान्स आम्हाला दिला असता ना, अशी मिळवली असती जमीन. पण नाही, आमच्यावर कशाला आहे विश्वास? झालं.
फुगले सगळे मुजुमदार फॅमिलीतले पुरुष. आता जवळ यांचा रुसवा जात नाही हे काही जेवायचं नाहीत. आणि आपण जेव घ्यायचं म्हटलं की यांचा रूल येतोच की आडवा, पुरुष जेवल्याशिवाय जेवायचं नाही. का हो, काय करायचं आता आपण? ताई, काय हो, काय झालं? काही नाही ग, या सगळ्यांच्या भांडणात तुझा माहेरून आणलेला फ्लॉवर पॉट फुटला ना, तेव्हापासून विचार करते आपण किती गपगुमान ऐकून घेतो ना या सगळ्यांचं. कधी कधी म्हणून उलट बोलत नाही. किती बिचारे आहोत ग आपण. ह्या उलट ती भाऊरावांची नात आहे. तिच्यासारख्या मुली आहेत या जगात, डॅशिंग, अन्याय न सहन करणाऱ्या, खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या. त्यासारखे कोणी या घरात आले ना तरच आपलं काहीतरी होईल. या घरात आपल्या ज्या काही माहेरच्या आठवणी उरल्यात, आपल्या मनात उरल्यात, तिच्यासारखी कोणी आली ना तरच त्या शिल्लक उरतील बघा. सुनबाई, गे अनुराधा, या आलात का? अय्या, शिरा, आणि ते पण सांगतो तुपातला. होय. वा. या. कमाल, एक नंबर. हा, छान झालं की नाही? पण आई, तुला प्रत्येक टायमाला कसं कळतं ग मला एक्झॅक्ट काय पाहिजे ते? मी आई आहे ना तुझी, मग मला नाही कळणार तर कुणाला कळणार? आईला सगळं कळतं. आणि आजोबांनी फोन केला होता कौतुकानं तुझा पराक्रम सांगायला. म्हणलं आज शिरा केलाच पाहिजे तुझ्या आवडीचा. पोरीचं जितकं कौतुक करावे की नाही तितकं कमीच आहे. ते लवकर तयार झाली शिकवायला सगळी ऑनलाईन. अरे खुळ्या, ज्यांचं आयुष्य या माझ्या शाळेनं उभं केलंय ती एवढीशी मदत करायला इतका येळ घेतील असं वाटलंच कसं तुला? हा, अरे बाबा, माझ्या शाळेनं नुसतं पुस्तकी ज्ञान दिलेलं नाही, संस्कार दिलेले आहेत. आणि आज तेच संस्कार कामाला आलेले आहेत. बरोबर आहे भाऊ तुमचं. चला, अहो त्यांचे पण आभार मानले पाहिजेत आपण. बघा, खर तर ना त्यांच्यामुळेच आपल्या शाळेवरचं संकट टळलंय. मी काय म्हणते, आपण सगळ्यांच्या सोयीनुसार ना एक वेळ ठरवून घेऊ. हा, मी ना एक टाइम टेबल तयार केले, सगळ्यांचं कन्फर्मेशन घेऊ आणि मग फिक्स करून टाकू. हा, चालतंय. म्हणजे कसं शाळेच्या नियोजनात काही गडबड नको. लयच कौतुक चाललंय ना इथं. पण आता आपल्याला ते मुजुमदार काय करतात हे बघायचं. करा म्हणा, तुपातला शिरा करा, अजून काय काय गोडधोड करू वाटेल ते करा. साप इथं चौताळलाय, तो काय आता शांत बसत नसतो. आत्ताच ग्रुप कॉल करते. होय, लगेच करून टाका. बर, तुम्ही तुमचं काम करून घ्या, तोपर्यंत मी चहा टाकते सगळ्यांसाठी. चालतंय चालतंय. आणि तुमचं वडील कसं गायब झालं नाही तशी एक दिवस कधीही गायब होईल, कळणार पण नाही. आई, सॉरी, ते मी आता मी चुकीचं काय बोलल्या? आपण सगळ्यांनी विचार करायला नको का सांगा बरं? मला काळजी वाटली म्हणून मी बोलले. हे बघाय,
ह्या घरात एकमेव तुम्ही यायचा ज्या योग्य विचार करतात. बघा आता करा विचार. शांत बसा. अरे शांत बसा की. किती मस्ती करायला हा. आता मी सांगत तसं माझ्या मागं करायचं कळलं. एकट्यानं जरी वेगळं केलं ना तर बघा. चला आधी डोळे बंद करा बघू सगळ्यांनी. ए परशा माझे डोळे उघडे आहेत बरं का. हा तर आता आपण प्राणायाम करणार आहोत. या योगाने तुमचं शरीर आणि मन दोन्ही फ्रेश राहतं. चला आता सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्या. सगळ्यांना एक साथ शिंक यायला लागल्या वाटतं. अरे अरे मला कॉपी करताय. मला कॉपी करायला सावित्री तूच म्हणालीस ना की तू जसं करणार तसं आम्ही करायचं. मग आम्ही तसंच करालोय होय ना. असं का. मी असं सांगितलं होतं. मी तुम्हाला मला कॉपी करायला नाही सांगितलं. अरे केवढी मस्ती करता रे तुम्ही. हा गप गुपन योगा करा की. चला परत. अहो दादा अहो काय करताय. अहो जरा नीट टाका की. ज्ञान देणारी गोष्ट आहे ती. सॉरी आता लय गडबड असते. इथनं पुढे नीट देऊन जातो. अरे हे बघा सावित्रीचं नाव पेपरात आले. हे बघा बघा बातमी अशी आहे ब्लॉगर मुलीची कमाल. शाळा बंद होऊ नये म्हणून भरवले चक्क ऑनलाईनचे वर्ग. सावित्री हे बघ हे पिताय. हे असे का अचानक उठून गेले. आणि सकाळ सकाळ कशाला आलते इकडं. इन्व्हेस्टमेंट करणार नाहीत म्हणाले. भाऊंची शाळा आता फेमस होतीये. बातम्या छापून येतात. इन्व्हेस्टमेंट करणं रिस्क आहे म्हण. काय चूक आहे त्यांची. ते तरी काय करणार आहेत. हे जसे बिचारे आहेत ना तसे ते शिक्षक पण बिचारे आहेत. ते पण आले होते का नोकऱ्या द्या म्हणून. आता
आता शाळाच नाही म्हणल्यावर नोकऱ्या कुठून देणार? त्यांना पण आता कटवायला लागतं बाबा. नाही तरी तुझा प्लॅन मस्तच होता की. पण कसं आहे, प्लॅन व्यवस्थित एक्झिक्यूट करायला लागतोय आणि त्यासाठी ना जरा अनुभव कमी पडतो. बस झालं गेलं ते गंगेला मिळालं. आणि हे असले लायकी नसलेले इन्व्हेस्टर गेले म्हणजे माझं काही अडतंय असं वाटतंय का तुम्हाला? हजारो बँक पडल्यात मुजुमदारांच्या पायाशी लोळण घेत. गरज पडली ना तर कर्ज काढून सगळं उभं करीन मी. काय बी झालं तरी आपली शाळा त्याच जागेवर होणार हे ठरवलंय धैर्य मुजुमदारनं. धैर्य, अरे मला असं म्हणायचं की आई, आता विषय फक्त शाळेचा राहिलेला नाहीये. माझ्याशी या धैर्य मुजुमदारशी वाकडं घेतलंय त्या भाऊरावाच्या नातीनं. हाय व्होल्टेजच्या तारीला हात लावलाय तिनं. म्हणल्यावर मग शॉक तर बसायलाच पाहिजे. लई पुढं पुढं करून विषय वाढवलाय त्या पोरीनं. म्हणून या बायकांना मनासारखं करण्याची चॉईसच नाही दिली पाहिजे. नाहीतर डोक्यावर बसून हे असले विषय वाढून ठेवतात. ह्या त्यांची जागा तर त्यांना दाखवलीच पाहिजे. त्यांना ती कायम लक्षात राहावी म्हणून तसा शॉक पण दिला पाहिजे. आई, त्या पोरीचा दैंड केल्याशिवाय हा धैर्य मुजुमदार शांत बसणार नाही.